आपले स्वागत आहे बरं का या चॅनलवर. मी बघा आज संध्याकाळी काय करायचं सुषमा म्हणाली, तर काय करायचं संध्याकाळचं. सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या, मग आम्ही करायचं ठरवला मसाले भात. आणि मसाले भात असा चालू आहे. त्याच्यासाठी तेलात लसूण कुटलेला, कढीपत्ता, कोथिंबीर अशी फोडणी दिली आणि चिरलेले टोमॅटो, कांदा आणि वाटाणा असं टाकून घेतलं सगळं. तर तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जावा, सबस्क्राईब करत जावा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट देत जावा. असं शेंगदाण्याच्या फकड्या म्हणजे अर्धे अर्धे कच्चे शेंगदाणे करून त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेत. मसाले भातात शेंगदाणे जर असतील तर थोडा मसाले भात चविष्ट लागतो. आता तुम्ही म्हणसाल की इथं सगळा पसारा केला आहे, पण किचन कट्टा थोडासा बारका असल्यामुळं कसं आहे त्याच्यावर बरंच सामान ठेवलं गेल्यामुळं तुम्हाला पसारा दिसतोय, पण तसं नसतं. पसारा काय नसतो त्याच्यावरती, अगदी स्वच्छ असतो कट्टा. आणि त्याच्यानंतर ते चिरलेली कोथिंबीर आणि सुहाना व्हेज बिर्याणीचा मसाला असं टाकून ही मसाले भात करायचं चालवलं आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी या मसाले भात खायला. कुकरमध्ये असं सगळं व्यवस्थित फोडणी झाली की धुवून घेतलेला तांदूळ जो आहे तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचा. बघा असं तांदूळ टाकला आणि आता त्याच्यात थोडं गरम पाणी केलेलं ओतून कुकरचं झाकण लावून कुकर ठेवायचा. चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे बरं का. असा म्हणजे आम्ही आपलं साध्या पद्धतीनं व्हिडिओ करतो ते व्हिडिओ तुम्हाला आवडतात का. तर आवडत असतील तर खरंच कमेंटमध्ये सांगत जावा आणि आम्ही केलेली रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण सांगा. असं चालू आहे मसाले भात. तर संध्याकाळच्या जेवणाला सकाळचं काही शिल्लक असलं की मग माणूस संध्याकाळी काय थोडंसं मसाले भात वगैरे असं काहीतरी करतं. त्यानुसार सकाळच्या चपात्या शिल्लक होत्या ना म्हणून मसाले भात केला. आता हे गरम केलेलं पाणी असं त्या कुकरमध्ये ओतती. जेवढं पाहिजे तेवढं आपलं पाणी तांदूळचं म्हणजे कसं आहे त्याच्यावरनं करत असतो. असा झाला मसाले भात तयार, या खायला.